नमस्कार मित्रांनो. कुंभ राशी एकाच वेळी 3 मोठी संकटे येतील, त्यामुळे मार्च शेवटच्या आठवड्यात सावध राहा. कुंभ राशीच्या जातकांनो, आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल आणि एकाच वेळी 3 मोठे संकटे सुद्धा येतील. यापासून वाचायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की लक्ष देऊन पहा. यामध्ये आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर महादेवांचा आशीर्वाद आहे. कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे तुम्हाला जीवनात काय संकटे येणार आहेत त्याची सावधगिरी बाळगावी लागेल. तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. जर तुमच्या ग्रह राशींच्या तुमच्या वृत्ती व ज्योतिषांच्या पर्यंत आधारित असेल तर थोडा विश्वास ठेवा. तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. हे थोडे जड असू शकते, त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे, राग येणे, कोणाला तरी रिकाम्या हाताने दारातून पाठवणे अशी कोणतीही चूक करू नका. खरे तर पुढील 24 तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाली यात बदल होणार आहे. तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते, जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून रागावून निघून जाऊ नये. महादेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या सगळ्या दूर होऊन जातील. आयुष्यात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. परंतु त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज नक्की लिहा. कुंभ राशीच्या जातकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणे हा मानवी स्वभावच आहे आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा सुख मिळते तेव्हा मनुष्य भगवंताचे स्मरण करतो. परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात जे अजिबात करत नाही. जरी तुमच्या जीवनात चांगले म्हणजेच आनंदाची सुख समृद्धी असेल, तरीही तुम्ही दिलेल्या भरपूर आनंदासाठी त्यांचे आभार मानत नाहीत. जीवनात तुमच्या सवयी हे बदलण्यासोबतच तुम्हाला थोडी सावधगिरीसुद्धा बाळगण्याची गरज आहे. कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण करतात आणि त्यांच्यातील कमी करतात. तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवू शकते. त्यामुळे तुमच्या घरातील नातेसंबंध हे दूर होऊ शकतात. अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता. या गोष्टी कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका किंवा त्यांच्याकडून सल्लासुद्धा तुम्ही घेऊ नका. मग ते मार्केटिंग व्यवसाय किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असो. काम करताना थोडी काळजी घ्या, गुंतवणूक करा. फक्त विचार केल्यानंतर ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवण्याची आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अशा वेळी तुम्ही इकडे तिकडे फिरणे टाळा आणि तुमच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. कारण वेळ ही मेहनतीमुळेच तुम्ही केलेल्या कामाला तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट तयार केली व मेहनत केली तर ती तुम्हाला शक्य तेवढं म्हणजे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. पती पत्नींच्या संबंध खराब होऊ शकतात. कुंभ राशीच्या जातकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली ती प्रथम देवाला दोष देऊ नका की तेव्हा मी तुझं खूप पूजा केली, तुझे नामस्मरण केले, परंतु माझ्यासोबत असे का केलेस. परंतु कदाचित माणूस हे विसरतो की एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते, म्हणजेच तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहेत की जे आज तुम्हाला त्रास होत आहे. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला आज त्रास देत आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अजून काही घटना घडत आहेत, म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा. स्वतःला दोष देऊन आता मिळून काही गेल्या दिवसापासून तुम्ही चुका केल्या आहेत. असे कोणते कारण होते ज्याचे तुम्हाला एवढाच त्रास सहन करावा लागत आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे आवश्यक नाही. कारण कधीकधी एखादी व्यक्ती कळत नकळत वाईट गोष्टी देखील करते. त्यासाठी सवयी बदलायला हव्यात. येणाऱ्या काळात महादेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही.
कुंभ राशीच्या जातकांनो, कधी कधी रागाच्या भरात तुम्ही दुसऱ्यांशी वाईट वागतात किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवतात. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला शिवेगाळ करू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले वागण्याची सवय लावा. तुम्ही योग्य ते निर्णय देण्याची मदत घेऊ शकतात. जर तुम्ही या गोष्टी दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर तुमच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होईल. तुमचे मन शांत राहील, तणाव दूर होईल, तुम्ही सक्षम व्हाल, कुटुंबासोबत आनंदात आणि शांततेत वेळ घालवू शकाल. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी असते तेव्हा तुम्ही केलेल्या कोणत्या कामाचा कार्यात्मकता दिसून येते. त्याचबरोबर कुठेही जात असला तर हा स्वभाव आपल्या मुलांबरोबर नक्कीच बोला. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या छोट्याशा प्रयत्नांमुळे तुमचं कुटुंब आणि मुले तुमच्या जवळ येतील. त्यांना तुमचं संरक्षण मिळाले आणि तुमच्या जीवनात सर्व समस्या घालवण्यासाठी तुम्ही जागे व्हा. रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा आणि जर तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल तर तिथेही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा रोज जप करा. सर्व प्रकारच्या ग्रहांचे अडथळे संपतील. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, म्हणून वरील गोष्ट तुम्ही मनापासून तुमच्या वागण्यात बदल केला तर आजपासून तुमची चांगली वेळ सुरू होईल. त्यामुळे तुमच्या जीवनात सर्व संकटे दूर होतील. म्हणून सावधगिरी बाळगा तर तुमची छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करू शकते. जर तुमच्या ग्रह राशींवर तुमच्या ग्रह ज्योतिषांचे परिणाम थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ ही तुमची नक्की चांगलीच असेल. त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करू नका. राग येणे व कोणाला रिकाम्या हाताने दारातून पाठवण्याची कोणतीही चूक करू नका. नाहीतर पुढील 24 तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांच्या हालचालीत बदल होत आहे व तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते, जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून दूर निघून जाऊ नये. महादेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ हा कुंभ राशीच्या जातकांना शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.